अमृतसरमधील गोल्डन टेम्पल परिसरामधील जनजीवन हे पूर्ववत होत आहे। भाविकांनी गोल्डन टेम्पलमध्ये गर्दी केली आहे। परिसरातील बाजारपेठा सुद्धा आता सुरळीत सुरू झाल्यात। पाकनं ड्रोन हल्ला केल्यानंतर अमृतसरमध्ये तणावाचं वातावरण होतं। आता सर्व परिस्थिती ही पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळतंय। भारत आणि पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरच्या सीमेवरती तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता। मात्र पाकिस्तानकडून अमृतसर शहरावरती जे आहे ते ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र तो हवाई दलानं हाणून पाडला। त्यानंतर मात्र खरं तर अमृतसर शहरामध्ये तणावाची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। मात्र अमृतसर शहरामधलं जगप्रसिद्ध असणारं गोल्डन टेम्पल जे आहे ते मात्र आपण पाहतोय की आता हळूहळू गर्दी जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे। गोल्डन टेम्पलमध्ये भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दर्शनासाठी येत असतात, मग ते जगभरातले असतील, त्याचबरोबर देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक जण जे आहे ते अमृतसर शहरामध्ये आल्यानंतर गोल्डन टेम्पलला जे आहे आवर्जून भेट देतात। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की या टेम्पलच्या परिसरामध्ये येणारी ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते की हळूहळू जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येते। कारण गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तानकडून या अमृतसर शहरावरती ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येत होता। मात्र सध्या आपण पाहतोय की सध्या हळूहळू करून आपण पाहतोय की या गोल्डन टेम्पलच्या परिसरामध्ये, मंदिर परिसरामध्ये गर्दी जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे। दुकानं हळूहळू सुरू होत आहेत। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंजाब, अमृतसर।